और यहाँ पर वेंकटेश सर कुछ बोलना चाहेंगे, 200 जाओ। और हाँ, बॉलर है। ठीक है अरशद भाई, कंटिन्यू कंटिन्यू। ठीक है, कंटिन्यू हाँ। और अपने टीम की तरफ से पहला ओवर लेकर आते हुए अरशद भाई, उनके साथ में सलामी बल्लेबाज इब्राहिम शेख, सुनील वर्मा नॉन स्ट्राइक पर। देखना होगा क्या ये मैच भी लास्ट मैच की तरह रोमांचक मैच हो सकता है। सिंगल के साथ खाता खुलता हुआ फार्मा कैपिटल्स का, और अंपायर का निर्णय आउट। और इब्राहिम शेख को बिना खाता खोले तो पवेलियन की तरफ जाना पड़ेगा, अंपायर का डिसीजन मान्य रहेगा अंतिम। और यहाँ पर थर्ड अंपायर की सुविधा अवेलेबल नहीं है। नेक्स्ट बल्लेबाज, पहिला चेंडूमध्ये गडी धावचित होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो वेट 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 अरशद भाई, सन्नी तिवारी। जोरदार ठोकलाय चेंडू कॅपिटल संघाकडून। शानदार कोशिश तनवीर द्वारा बाउंड्री पर, बस नाकाम रहे लेने के लिए कैच। सन्नी तिवारी याच्या बॅटमधून निघालाय पहिला षटकार आणि कॅपिटल संघाकडून हा पहिला षटकार। या 7 षटकाराने संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती। नो पंचांचा निर्णय, नो अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर आणि प्लेटचा चान्स भेटलाय तो तिवारी याला। बघूया काय फायदा घेतोय आणि जोरदार ठोकलाय चेंडू गेलाय मला वाटतं पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर। दुसरा षटकार ठोकलाय स्वतःचा दुसरा आणि संघातर्फे दुसरा षटकार। या 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती। और हमारे ग्राउंड में पंखा आता हुआ, बहुत ही खुशी। अरे ये कहाँ हो गया, कहाँ हो गया, ये कहाँ हो गया। ये तो हमको लग रहा है कि जोरदार मारलाय चेंडू, पुन्हा एकदा हा चौकार। डन डन डन। एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 19। आघाड्याच्या मोबदल्या संघ पोहोचला 19 या धावसंख्येवरती। आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक दुसरं षटक टाकेल तो श्रवण याचा पहिला चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आहे। एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकलाय। धावसंख्या झाली ती 20। एका गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती। जोरदार मारला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर। खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत तो सनी आणि सनील, दोन्ही पण एस। पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार। थोडस मागडस षटक श्रवण याचं। खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो सुनील। धावसंख्या झाली ती 32। एका गड्याच्या मोबदल्या संघ पोहोचला आहे 32 या धावसंख्येवरती। दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती। पुन्हा एकदा हलक्या प्रतीचा मारला चेंडू, पुन्हा हा चौकार। अपने ओवर की 5वीं गेंद लेके जाते हुए श्रवण, अभी तक इन्होंने अपने ओवर में 17 रन खर्च किए हैं। इसी के साथ स्कोर जा पहुंचा 36 रन। सिंगल रन और स्ट्राइक चेंज होते हुए स्ट्राइक पर आते हुए तिवारी जी। और सन्नी तिवारी जी काफ़ी अच्छी बैटिंग किए हैं अभी तक। उन्होंने 6 गेंद खेलकर 22 रन
5 गेंद खेलकर 14 रन बनाए हैं। 5 चेंडूंचा खेळ समाप्त, एका चेंडूचा खेळ शिल्लक। आपको बताना चाहेंगे कि यूट्यूब का लाइव लिंक ग्रुप में डाल दिया गया है और यहाँ पर तिवारी जी कैमरामैन को फोकस करके रखें कि मेरा ही पिक आना चाहिए और लाइव में ही दिखना चाहिए। काफ़ी अच्छी बैटिंग तिवारी जी। और श्रवण जी ने अपने ओवर में कुल 24 रन खर्च किए हैं। अगला ओवर लेकर आते हुए और यहाँ पर ऐसा लग रहा है कि जैसे मजाक चल रहा है। 6 पे 6, एक बॉल के बाद फिर 6 और अक्कू अपनी ओवर की दूसरी बॉल लेकर जाते हुए उनका खाता खुल चुका है 6 रनों के साथ में। सुनील वर्मा 7 गेंदों में 28 रन। देखना बनता है क्या ये दोनों बल्लेबाज में से कोई बल्लेबाज पहला हाफ सेंचुरी मारता है क्या। अभी तक पहला हाफ सेंचुरी का दरकरार है। फिर से एक्स्ट्रा काही समजू शकत नाहीये, बॉलर वारंवार नो टाकतोय दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू आणि आता मात्र टप्प्यात टाकलाय चेंडू आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय। खरोखरच गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसते ते किशोर याचं। धावसंख्या झाली ती 51, 52 आणि हा मात्र जोरदार ठोकला चेंडू। तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रितेश पाल याचं, खरोखरच चांगल्या प्रकारे झेल टिपलाय। अति सुंदर कैच रितेश पाल द्वारा और दूसरे विकेट का पतन होता हुआ आर्मा कैपिटल का। जेव्हा नेटला लागून चेंडूला ढेल टिपला जातो तेव्हा एवढं सोपं नसतं झेल टिपणं। खरोखर चांगल्या प्रकारे झेल टिपला तो रितेश यानं। रितेश पाल लगता है इंजीनियरिंग करके आए हैं फार्मा में। इन्होंने बराबर कैलकुलेशन किया और कैच पकड़ा। तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर। तिसऱ्या षटकातील अवघे 3 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्या। संघ पोहोचलाय 52 या धावसंख्येवरती आणि गोलंदाजी करतोय तो किशोर याचा पुढील चेंडू आणि वाईट। आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर। संघ पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती। धावफलक मात्र एका धावसंख्येने पुढे सरकलाय आणि स्ट्राईकला खेळतो नितेश। हा मात्र निर्धाव चेंडू, बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू दिसलाय। नितेश काही समजू शकला नाही। पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, एवढा जोर और यहाँ होऊ शकला असता जर डायरेक्ट हिट झाला असता तर, पण तो मात्र संधी गमावले वीरूभाई यांनी। धावसंख्या झाली ती 54। बहुत ही अच्छी फील्डिंग। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 55। 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 55 या धावसंख्येवरती। खरोखर चांगल्या प्रकारे स्कोर केलाय। 12 रन आया किशोर के ओवर में। और यहाँ पर हम आ रहे हैं, हमारे बीच में अनिकेत जी आ रहे हैं जो अपने प्रदर्शन से नाखुश होते हुए, और वो और हमारे बीच में अनिकेत जी आ रहे हैं जो 2 शब्द बताना चाहेंगे कि वो किस तरीके से अपना मैच गंवाए, जीतता हुआ मैच। टाइम पास करायचं नाही, लगेच चालू करायचं। Very nice arrangement DPL season 2. So I request to all one clapping in Mr. Tushar and Varun, Indresh, Prashant, Vikas, please. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि धन्यवाद। चौथं षटक टाकेल तो संदीप। पहिला चेंडू नो टाकलाय। अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात केली आहे आणि बॉल कोणाचा डालची बॉल बॉलर છે बॉल डाले છે બેટ્સમેન ના મારો છે। संदीप याचा दुसरा चेंडू वाईट। पुन्हा एकदा जोरदार मारलाय गोलचा છે सिक्स मारছো। पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडू मध्ये षटकार गेलाय। खरोखरच सुनील वर्मा चांगल्या प्रकारे खेळी करतोय। आतापर्यंत 4 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकलेत। गडीबाद झालाय खरोखरच चांगल्या प्रकारे
झेल टिपलाय तो हर्षद यानं. संदीप याच्या गडी बाद करण्याचं यश प्राप्त झालंय. या गड्याच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 63 या धावसंख्येवरती. और यहाँ पर अरशद पप्पू जी का शानदार कैच. अरशद पप्पू जी आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो हंसराज. इस साला ये तो गूगली डाल रहा है बे. बहुत ही बढ़िया बॉलिंग. चौथ्या षटकातील अजूनही शिल्लक गोलंदाजी करतोय तो संदीप. बॉलिंग मार्कवर आहे तो संदीप आणि स्ट्राईकला खेळतो हंसराज. हंसराज टू संदीप. अंपायर से रिक्वेस्ट है कि वो जल्द से जल्द मैच खत्म करवाए. धावसंख्या झाली ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 63. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती. गोलंदाजी करेल तो संदीप आणि फ्रीडचा चान्स भेटतोय तो नितेश याला. बघूया काय नितेश फ्रीडच्या संधीचा फायदा घेतोय. मारण्याचा प्रयत्न गडी बाद झालाय पण तो फ्रीड होता. जर डायरेक्ट हिट लागला असता तर गडी बाद होऊ शकला असता. धावसंख्या झाली ती 68. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 68 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील आणि मारलाय षटकार. हंसराजाच्या बॅट मधून निघालाय षटकार. मला वाटतं हंसराजाचा हा पहिला एका षटकामध्ये 19 रन दिले. एक विकेट घेतला, 19 धावा दिल्या आणि संघ पोहोचलाय 74 या धावसंख्या. सेवेंटी फोर 4 विकेट के नुकसान पर 74. शेवटचं षटक वैयक्तिक पैल आणि संघातर्फे शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एक मात्र अडवू शकले नाहीत. अरविंद यांची चांगल्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत. धावसंख्या झाली ती मात्र 75. जोरदार मारला चेंडू. हा मात्र महागडा चेंडू. या चेंडू मध्ये गेलाय षटकार. हंसराजाच्या बॅट मधून क्या भाई हंसराज. दुसरा षटकार. ये कौन सा हंसराज है, वो गोकुल धाम वाला क्या? पुन्हा एकदा जोरदार मारलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. हंसराज कोई बात नहीं यार, कोई बात नहीं भाई, हंसराज चलता है. देखो मत यार, एक हम्बल रिक्वेस्ट है भाई.
हरीश गुप्ता, हेलो, हरीश घर से खाना खा के आया है ना? स्कोर बनाता हुआ फार्मा कैपिटल्स 5 ओवर में 90 रन, और फार्मा नाइट राइडर्स को अगर जीतना है तो उन्हें 91 रन बनाना पड़ेगा 5 ओवर में। हेलो, हेलो हेलो। हेलो, हेलो। घाटकोपर पर फार्मा लीग में हरीश गुप्ता जी का हार्दिक स्वागत है। सम्माननीय आदरणीय श्री हरीश गुप्ता जी का हार्दिक स्वागत। हेलो, 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 हेलो। हेलो अगले मैच के लिए हेलो। 91 रनांची आवश्यकता, 91 रनांचा पाठलाग करताना पांचवा मैच के लिए फार्मा इंडियंस वर्सेस रॉयल चैलेंजर्स, टॉस के लिए कमेंटेटरी बॉक्स में आए। फार्मा इंडियंस वर्सेस रॉयल चैलेंजर्स। आकाश सर और तुषार सर से रिक्वेस्ट है कि वो कमेंटेटरी बॉक्स में आकर टॉस उड़ाए। 3 चेंडूंचा खेळ समाप्त। 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2। जिंकण्यासाठी 27 चेंडू 89 और रनांची आवश्यकता। ये मैच का प्रेजेंटेशन करेंगे टॉस का विकास वर्मा। और ये अगले मैच का जो टॉस का प्रेजेंटेशन है वो विकास वर्मा द्वारा होगा। फार्मा इंडियंस वर्सेस फार्मा रॉयल्स। और टॉस जीतते हुए फार्मा इंडियंस। और 1 मिनट का ब्रेक के बाद वो बताएंगे क्या करना चाहेंगे। तुषार सर का बोलना है टॉस हारे हैं, मैच नहीं हारे हैं। खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो हंसराज। गडी बाद केलाय। फील्डिंग टीम से रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द वो बॉलिंग लाइनअप पे आए। फार्मा इंडियंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। फार्मा इंडियंस ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया है। वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतोय तो शिव याचा पुढील चेंडू। जिंकण्यासाठी 86 रनांची अजूनही आवश्यकता। 24 चेंडूंचा खेळ शिल्लक। पुन्हा एकदा नो, वारंवार नो टाकतोय। आणि चांगल्या प्रकारे टोलावलेला चेंडू मला वाटतं गेलाय सीमारेषे बाहेर। पहिला षटकार पडलाय वीरू सर यांच्या बॅटमधून। संघातर्फे पहिला आणि वैयक्तिक पहिला षटकार। या 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यात 12 या धावसंख्येवरती। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ समाप्त। पहिला चेंडू आणि षटकार। पुन्हा एकदा जोरदार टोलवलेला चेंडू।
मात्र झेल मात्र टिपू शकले नाही. थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणाचं मात्र त्यांना नुकसान हे नंतर भोगावंच लागेल. धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. तर मारला चेंडू आणि मात्र मोठा गडी बाद झालाय वीरू याच्या स्वरूपात. खरोखर तिवारी यांनी चांगल्या प्रकारे झेल टिपली. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होते ती मात्र 14. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती जिंकण्यासाठी अजूनही 21 चेंडू 77 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील सगळ्यात हायएस्ट स्कोअर चेस करताना फार्मा रायडर संघ. आता मात्र फलंदाजीसाठी उतरलाय तो रितेश. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चार धावा. या 4 धावसंख्येने संघ पोहोचला 19 धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ते 19. दो ओवर की समाप्ति पे 19 रन, 2 विकेट का नुकसान. इसी के साथ पार्टनरशिप में 2 बॉल खेलकर 5 रनों की पार्टनरशिप अरशद और रितेश पाल के बीच में अभी तक का सबसे महंगा ओवर साबित होता हुआ और अब तीसरी ओवर लेकर आते हुए हरीश पेंडम ना, और अपनी टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आते हुए हर्ष अभी देखना होगा और देखना होगा अपने टीम के लिए कितना कारगर साबित होते हैं. पहले गेंद सिंगल रन डिक्लेयर है. और इसी के साथ स्ट्राइक पर आते हुए रितेश पाल, जो अभी तक सिर्फ एक गेंद खेलकर एक रन बनाए. दो ओवर 1 बॉल 20 रन. और ये बहुत ही शानदार फील्डिंग हंसराज द्वारा अपने टीम के लिए. फ्री हिट का इशारा अंपायर द्वारा. स्कोर जा पहुंचा है 2 ओवर 1 बॉल 22 रन 2 विकेट के नुकसान पर. और अरशद जी के बैट में बॉल बराबर कनेक्ट नहीं हो रही. एक रनों से संतुष्ट होना पड़ रहा है. स्कोर जा पहुंचा है 2 ओवर 2 बॉल 23 रन. शानदार फील्डिंग तिवारी जी द्वारा अकेले ही पूरा बाउंड्री का एरिया कवर करते हुए. अंपायर से रिक्वेस्ट है कि समय का शानदार बैटिंग अरशद शेख द्वारा. रन अगर फार्मा नाइट राइडर्स को, और यहाँ पर अरशद का विकेट जाता हुआ. अगर फार्मा नाइट राइडर्स को जीतना है तो 13 गेंद उन्हें. शेवटचा चेंडू होता पण तो वाईट टाकलाय हरीश यानं. हा मात्र जोरदार टोलावलाय चेंडू. बहुत ही शानदार कोशिश सुनील वर्मा द्वारा, तो सफल नहीं रहे. एक ओवर, ये ओवर में
तीन तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 35. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 56 रनांची आवश्यकता. कमेटी से रिक्वेस्ट है कि जितने भी टीम मेंबर्स ऊपर बैठे हैं वो कृपया करके नीचे बैठे. जोरदार मारला चेंडू, पण एका धावावरती समाधान मानावं लागतंय. खरोखरच चांगल्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी करतोय तो तिवारी. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती आणि अतिरिक्त धावमध्ये पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली आहे ती 40. हा मात्र जोरदार मारलाय चेंडू रितेश यानं. रितेश याच्या बॅटमधून मला वाटतं निघालाय हा पहिला षटकार संघासाठी. त्यानं धावसंख्या झाली 46. पुन्हा एकदा फुलटाचा चेंडू, त्याचा त्याने फायदा घेतलाय आणि पुन्हा एकदा षटकार ठोकलाय. उंचीवरती जाऊ नका. धावसंख्या झाली ती 53. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त. संघ पोहोचलाय 53 या धावसंख्येवरती. 53. जिंकण्यासाठी 6 चेंडू 38 रनांची आवश्यकता अजूनही. 4 ओवर की समाप्ति में आपको बताना चाहेंगे 4 ओवर 4 बॉल की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 58 रन. 2 चेंडूमध्ये 33 रनांची आवश्यकता. स्ट्राईकला खेळतो रितेश. चांगल्या प्रकारे ठोकलाय शेवटचा चेंडू. अगला मैच इंडियन रॉयल्स वर्सेस रॉयल चैलेंजर्स. फार्मा